माझं नाव शिवराज सक्करगाव, तालुका मतनूर, जिल्हा कामारेड्डी. आणि माझ्या बायकोला कॅन्सरचे गड्डे झालते छातीमध्ये. मग मुंबईला घेऊन आल्या, ते दाखवल्या देगलूरला. ते म्हणले मुंबईला आणि टाटा हॉस्पिटलला नेल्या. डॉक्टर म्हणते 70% फायलं यायला अंग सगळं, हिनं वाचू शकना, हिचं रेडिएशन करायला लागते, शॅड मारायला लागते म्हणले. हे पहिले शॅडला टिक नाही बाई म्हणले. आमच्या सगळ्याचे सया घेतले मुली घेणं, मुलेकराचं घेऊन. मग घेतल्या, आम्ही घाबरल्या. आमची मुलगी फोन लावली महाराजला. महाराज आले, आशीर्वाद दिले. दुसऱ्या 2 दिवसानं रेडिएशन होतं, गेल्या. डॉक्टर परेशान होऊन गेले. आता हिला तर रेडिएशन करायचं होतं, रेडिएशन बाईला तर करायला लागणार गेले. हे म्हणले रिपोर्ट नील आलते प्रसाद दिल्यावर महाराज. मग काय केलं हिला विचार आले. हिनं म्हणली काय नाही, जे गोळ्या आहे तेच खालो. नाही म्हणले तुम्ही काहीतरी आयुर्वेदिक खाल्या, काय खाल्या, हे एकदम गड्डे कसे जिराले, हे रेडिएशन करायचं, रेडिएशन सुद्धा कॅन्सर झालं विचार आले. हिला म्हणले कायच नाही म्हणले, मी देवाकडे गेलो. कोणी देवाकडे गेल्या? मग अगोदरच देवाकडे सुभाष बाप्पाकडे गेलता. मग अगोदरच जाऊन का म्हणाले डॉक्टर. म्हणल्या गेल्या जात तिथं कमी झाले म्हणल्या. मग म्हणल्यावर नंतर परवा 12 तारखेला रिपोर्ट येणार होती, चेकअप करून आल्या. मग आता रिपोर्ट आले, नील म्हणून आले. ऑपरेशन सुद्धा करायला लागलं नाही, गड्डे जिरून गेले. आता एवढं दुकानं आले. कॅन्सर नावाचा आजार, आणि कॅन्सर म्हटलं की मी मगाशी बोललो, मनुष्य घाबरून जातो. परंतु मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांचा अचानक फोन आला, महाराज आमचा पेशंट सिरियस आहे, आम्ही घाबरलोय, आपण हॉस्पिटलमध्ये पेशंट नेणार आहोत, आम्ही पेशंटला आणण्याची परिस्थिती नाही, आपण घरी येऊन जर आशीर्वाद दिला तर बरं होईल. त्यांना सांगितलं हरकत नाही, मी पुण्याला गेलो. पुण्याला कुठं राहतो? त्या मुलीची रूम कुठं होती? पिंपळे गुरव या ठिकाणी त्यांची मुलगी राहते. जावाई जॉबला आहे, सर्व्हिसला आहेत. आम्ही तिथे गेलो, आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आशीर्वाद दिल्यानंतर सगळे रडत होते. मुलगी रडत होत्या, 2-3 मुली रडत होत्या, हा नवरा बिचारा तो पण रडत होता, ती बायको म्हणणारी बायको पण रडत होती, सगळे रडत होते. आणि आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही निघून आलो. मग निघून आल्यानंतर डॉक्टरांकडे मुंबईला गेले. ते बेंगलोरचा रिपोर्ट तर असा होता की कॅन्सर आहे. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी एक टेस्ट केली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये 70% कॅन्सर आहे असं सांगितलं. पण मग पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी वाऱ्या सुरू केल्या. त्यांना सांगितलं वाऱ्या चालू करावं लागतील तुम्हाला. वाऱ्या सुरू केल्या. आणि वाऱ्या सुरू केल्यानंतर त्यांनी कालच्या 12 तारखेला एक रिपोर्ट काढला. आणि रिपोर्ट काढल्यानंतर कोणता 12 तारखेचा रिपोर्ट तो दाखवा मला कोणता. 12 तारखेला रिपोर्ट काढला. वाऱ्या केल्यानंतर शरीरामध्ये 70% कॅन्सर आहे असं सांगितलं होतं. परंतु 12 तारखेला रिपोर्ट काढला. आणि रिपोर्ट काढल्यानंतर त्यांच्या वाऱ्या पूर्ण होण्याच्या किती वाऱ्या झाल्या? किती? 7 कोणता रिपोर्ट आहे काय? 7 वाऱ्या झाल्या ते सांगतायत. मला 11 वाऱ्या सांगितलेल्या आहेत. पण वाऱ्या पूर्ण करण्यापूर्वी स्तनामध्ये ज्या गाठी होत्या त्या गाठी तर झिरूनच गेल्या. पण हा कागदावरचा रिपोर्ट आहे, कॅन्सर तुमच्या शरीरामध्ये राहिलेला नाही, त्याचं ऑपरेशन केलेलं नाही, तरी पण छातीतल्या गाठी आहेत तशाच जागेवर जुळून गेल्या. हा त्यांचा अनुभव आहे. टाळ्याचा गजरा त्यांचं स्वागत आहे. मगाशी बोललो का मी तुम्हाला, हेच ते ऐसा कैसा होगा, कैसे बोलते ते वो लोग.